सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत. आज आपण रामायणाच्या विशाल महासागरातून एक असं पात्र बाहेर काढणार आहोत ज्याच्या भोवती कायमच वादांचं आणि प्रश्नांचं मोहोळ उठलेलं दिसतं. एका क्षणी नायक तर दुसऱ्या क्षणी खलनायक वाटणारं पात्र. अगदी. ही गोष्ट आहे लंकेचा राजा रावणाचा भाऊ विभीषणाची. आणि विभीषणाची कथा ही फक्त एका व्यक्तीची नाहीये, ती आहे एका शाश्वत धर्मसंकटाची. म्हणजे बघा, एकीकडे आपलं कुटुंब, आपलं रक्त, आणि दुसरीकडे आहे सत्य, म्हणजेच धर्म. बरोबर. आणि जेव्हा या दोन्हीपैकी एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा योग्य मार्ग कोणता, हाच तो प्रश्न आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे. खरंय. कौटुंबिक निष्ठेच्या नावाखाली अन्यायाकडे डोळंझाक करणं योग्य आहे का, की सत्यासाठी आपल्याच माणसांच्या विरोधात उभं राहणं ते गरजेचे आहे? विभीषणाचा निर्णय आपल्याला काय शिकवतो? चला, या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. नक्कीच. कारण हा विषय वरवर दिसतो तितका सोपा नाहीये. सुरुवात एका सरळ आरोपापासून करूया. आपण लहानपणापासून एक म्हण ऐकतो, घर का भेदी लंका ढाय. आता कोणताही राजकीय किंवा अगदी प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर विभीषणाने जे केलं तो शुद्ध विश्वासघात होता, नाही का? त्याने आपल्या भावाला, आपल्या राजाला, आपल्या मातृभूमीला धोका दिला. आणि शत्रूला जाऊन मिळाला. हो. मग त्याला देशद्रोही का म्हणू नये? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि वरवर पाहिला तर तसंच वाटतं. पण सत्य हे नेहमीच, म्हणजे त्याचे अनेक पदर असतात. अच्छा. वाल्मिकी रामायण आपल्याला ह्या घटनेच्या आधीची पार्श्वभूमी खूप विस्ताराने सांगतं. विभीषण असा थेट उठून रामाच्या गोटात सामील झाला नाही. म्हणजे त्याने आधी प्रयत्न केले होते? प्रचंड प्रयत्न केले होते. रावणाच्या भरलेल्या सभेत त्याने पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती केली होती. तो म्हणाला, हे अग्रज, आपण मातेला परत पाठवा. अच्छा. त्याने समजावलं, हे युद्ध अधर्माचं आहे, ते टाळा. अहंकार हा राजांचा आणि साम्राज्यांचा विनाश करतो. म्हणजे त्याने परिस्थिती घरातल्या घरातच सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. हो. तो काही बंडखोर नव्हता, तो एक हितचिंतक होता. त्याने आधी सम, दाम, दंड, भेद यापैकी समजावण्याचा मार्ग वापरला. तर्क दिले, भविष्यात काय विनाश होईल हे सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अजिबात नाही. उलट रावणाने त्याचा प्रत्येक सल्ला धुडकावून लावला. इतकंच नाही तर भर सभेत त्याला लाथ मारून अपमानित केलं आणि देशद्रोही ठरवलं. अरे रे. तेव्हा विभीषणाला एक गोष्ट स्पष्ट झाली की आता लंकेत धर्मासाठी, सत्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाहीये. जेव्हा संवादाचे सगळे दरवाजे बंद झाले, अगदी तेव्हा त्याला तो निर्णय घ्यावा लागला. म्हणूनच इथला एक सूक्ष्म फरक लक्षात घ्यायला हवा. विभीषणाने लंकेचा त्याग केला नाही, त्याने अधर्माचा त्याग केला. एक्झॅक्टली. त्याने भावाचा त्याग नाही केला, भावाच्या अहंकाराचा त्याग केला. त्याचा हेतू सत्ता मिळवणं नव्हता, तर सत्याची स्थापना करणं होता. हा हेतूचा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. पण तरीही आपण थोडा भावनिक विचार करूया. म्हणजे हा निर्णय घेताना त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल? हो ना? रावण फक्त राजा नव्हता, तो त्याचा सख्खा मोठा भाऊ होता. लंका त्याची जन्मभूमी होती, जिथे त्याचं बालपण गेलं, त्याची ओळख, त्याचं अस्तित्व त्या कुटुंबाशी जोडलेलं होतं. हे सगळं सोडून जाणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग तोडण्यासारखंच आहे. हो. ती विभीषणाच्या आतली लक्ष्मण रेषा होती, जी त्याला ओलांडावीच लागली. त्याला एक सत्य इतकं स्पष्ट दिसत होतं, जे रावणाच्या दरबारातल्या इतर कोणालाही दिसत नव्हतं. कुंभकर्णाला सुद्धा नाही? तो तर ज्ञानी होता. कुंभकर्णासारखा ज्ञानी भाऊसुद्धा मोहाच्या आणि कर्तव्याच्या चुकीच्या कल्पनेच्या जाळ्यात अडकला होता. त्याला माहीत होतं की रावण चुकीचा आहे, पण मोठा भाऊ आहे, त्याच्याशी निष्ठा ठेवणं माझं कर्तव्य आहे, या भावनेखाली तो दबला. म्हणजे तिथे असलेले बाकीचे लोक एकतर प्रेमापोटी किंवा सत्तेच्या मोहापायी किंवा भीतीने आंधळे झाले होते. अगदी तसंच. हे आजच्या काळातल्या एखाद्या करप्ट कंपनीसारखं आहे. हो का? हो. आतल्या काही लोकांना दिसतंय की कंपनीत गैरव्यवहार चालू आहे, जे समाजासाठी घातक आहे. आता त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात. एक, कंपनीशी निष्ठा ठेवून गप्प बसणं, कारण ती कंपनी पगार देते, चालवते. बरोबर. किंवा दुसरा पर्याय, विसल ब्लोअर बनून सत्यासाठी उभं राहणं, भलेही त्यात नोकरी जाण्याचा आणि एकटं पडण्याचा धोका असेल. वा. विभीषणाने विसल ब्लोअरचा मार्ग निवडला. ही तुलना या डिलेमाला अगदी अचूकपणे स्पष्ट करते. हो. पण हे ऐकून मनात एक प्रश्न येतो की ही लक्ष्मण रेषा नक्की कुठे ओढायची? कुटुंबापासून वेगळं होण्याचा निर्णय योग्य कधी ठरतो? सनातन धर्म काय सांगतो याबद्दल? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे.
सनातन धर्म कधीही डोळे झाकून केलेल्या निष्ठेला प्रोत्साहन देत नाही. अच्छा. उलट सनातन धर्मात निष्ठेचा एक स्पष्ट प्राधान्यक्रम, अ हायरार्की ऑफ लॉयल्टी सांगितलेला आहे. आणि या क्रमात सर्वात वर, सर्वोच्च स्थानी आहे धर्म. धर्म म्हणजे सत्य, नीतिमत्ता आणि आपलं कर्तव्य. अगदी बरोबर. आणि त्यानंतर धर्मानंतर येतं राष्ट्र, त्यानंतर समाज, मग येतं कुटुंब आणि सगळ्यात शेवटी आपण स्वतः. म्हणजे जर कुटुंबाचे निर्णय समाजाच्या किंवा धर्माच्या विरोधात जात असतील तर धर्माला प्राधान्य द्यावं. शास्त्र हेच सांगतं. पण याला एक धोका नाही का? म्हणजे धर्माच्या नावाखाली कोणीही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून पळ काढू शकतो. मग स्वार्थ आणि धर्म यातला फरक कसा ओळखायचा? उत्तम प्रतिप्रश्न. आणि म्हणूनच शास्त्र आपल्याला विवेक वापरायला सांगतं. पळ काढणं आणि त्याग करण्यात फरक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखासाठी, स्वार्थासाठी जबाबदारी टाळता तेव्हा तो पळ असतो. पण जेव्हा तुम्ही एका मोठ्या सत्यासाठी, बृहत्तर कल्याणासाठी, वेदनादायक असूनही एखादा निर्णय घेता तेव्हा तो त्याग असतो. विभीषणाने त्याग केला. आणि याचं एकमेव उदाहरण रामायणात नाही, महाभारतातही आहे. अगदी बरोबर. तुम्हाला युयुत्सू आठवतोय? हो, कौरवांचा सावत्र भाऊ. त्यालाही स्पष्ट दिसत होतं की त्याचे भाऊ अधर्माच्या मार्गावर आहेत. युद्धाच्या ऐन सुरुवातीला युधिष्ठिराने घोषणा केली की ज्याला वाटतं धर्म आमच्या बाजूने आहे तो अजूनही आमच्याकडे येऊ शकतो. आणि तेव्हा युयुत्सू आपल्या 100 भावांना सोडून पांडवांच्या बाजूने उभा राहिला. हो, त्याचा निर्णयही विभीषणासारखाच होता. रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माचं नातं श्रेष्ठ आहे. ह्या दोन्ही कथा आपल्याला हेच सांगतात की व्यक्तीशी निष्ठा जरूर ठेवा, पण तत्वांशी असलेली निष्ठा त्याहून मोठी आहे. म्हणजे जेव्हा सत्य सातत्याने नाकारलं जातं, जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर समाजाचं नुकसान होतंय आणि त्याचं समर्थन केलं जातंय आणि तुमची शांतता तुम्हाला त्या चुकीच्या कामात भागीदार बनवते, तेव्हा दूर होणं हाच धर्म ठरतो. अगदी. आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात ते वाक्य खूप महत्वाचं आहे. अन्यायाला साथ देणं हा खरा विश्वासघात आहे. बरोबर. आणि ही गोष्ट त्या काळातही समजायला कठीण होती. जेव्हा विभीषण प्रभू रामांच्या छावणीत आला तेव्हा सुग्रीव, जांबवंत, अंगद या सगळ्यांनी त्याच्यावर शंका घेतली. साहजिक आहे. त्यांना वाटलं असेल हा रावणाचा डाव आहे, ही राजकीय खेळी आहे. नक्कीच. शत्रूचा भाऊ अचानक शरण येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरा आहे असंच त्यांना वाटलं. युद्धनीतीच्या दृष्टीने त्यांची शंका योग्यच होती. बरोबर. पण इथेच प्रभू रामांचं मोठेपण आणि त्यांची धर्मदृष्टी दिसून येते. त्यांनी जे उत्तर दिले ना ते केवळ राजकारण नाही तर धर्माचा सार आहे. काय म्हणाले ते? ते म्हणाले, सकृदेव प्रपन्नाय तवास्मिती च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामेतद व्रत मम. वा. याचा अर्थ आहे, जो कोणी एकदा जरी मला शरण येऊन मी तुझा आहे असं म्हणतो त्याला सर्व भूतांपासून अभय देणं हे माझं व्रत आहे. अप्रतिम. प्रभू रामांनी त्याचा हेतू पाहिला, त्याचा त्याग पाहिला. इतरांनी राजकारण पाहिलं, त्यांनी धर्म पाहिला. अगदी. म्हणजे ही कथा हजारो वर्षापूर्वीची असली तरी ती आजच्या कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये, राजकीय घराण्यांमध्ये, अगदी आपल्या घरातही घडत असते. कुटुंबाच्या नावाखाली अनेकदा अन्यायाला पाठीशी घातलं जातं. निष्ठेच्या नावाखाली. हो. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकासमोर हा प्रश्न उभा करते, तुम्ही काय निवडाल? कुटुंबाने दिलेला आराम की स्वतःचा विवेक? कम्फर्ट ऑर कॉन्शियन्स? आणि विभीषण आपल्याला उत्तर देतो की विवेकाची निवड करण्यासाठी कधीकधी एकटं पडावं लागतं. त्याने भाऊ गमावला, घर सोडलं, पण तो वैश्विक व्यवस्थेशी, कॉस्मिक ऑर्डरशी एकरूप झाला. आणि शेवटी तो लंकेचा राजा बनला. हो. आणि हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तो राजा बनला कारण त्याने विश्वासघात केला म्हणून नाही, तर जेव्हा इतर सर्वजण अहंकाराच्या आणि मोहाच्या वादळात कोसळत होते तेव्हा तो सत्याच्या आणि धर्माच्या पायावर स्थिर उभा राहिला. इट वॉज हिज स्टेबिलिटी इन ट्रूथ दॅट मेड हिम द सक्सेसर. अगदी बरोबर. आणि या कथेचा एक अजून सखोल आध्यात्मिक अर्थही लावला जातो, नाही का? असं म्हणतात की रामायण हा केवळ बाहेर घडलेला इतिहास नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेलं मानसशास्त्र आहे. हो. एक आतला संघर्ष आहे. या प्रतिकात्मक विश्लेषणात रावण म्हणजे आपला अहंकार, आपला इगो, तो मीपणा, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. बरोबर. कुंभकर्ण म्हणजे आपलं अज्ञान, इग्नोरन्स, जो 6 महिने झोपलेला असतो, म्हणजे सत्याकडे, ज्ञानाकडे पूर्णपणे डोळेझाक करतो. आणि विभीषण? विभीषण म्हणजे आपली विवेकबुद्धी, आपला कॉन्शियन्स, आपला आतला आवाज. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे हे तिघं भाऊ आपल्या प्रत्येकाच्या मनात राहतात. हो. आणि आपल्या मनातही हेच युद्ध सतत चालू असतं.
जेव्हा आपला अहंकार म्हणजे रावण आपल्यावर पूर्णपणे ताबा मिळवतो तेव्हा तो आपल्या आतल्या आवाजाचा, आपल्या विवेकाचा म्हणजे विभीषणाचा सल्ला ऐकायला तयार नसतो. तो त्याला दाबून टाकतो, त्याचा अपमान करतो. बरोबर. अशा वेळी आपल्या विवेकाकडे दोनच पर्याय उरतात. एकतर त्या अहंकारी मनाच्या आतच घुसमटून मरणं किंवा त्या मनातून बाहेर पडून आपल्या आतल्या परमात्म्याला म्हणजेच रामाला शरण जाणं. एक्झॅक्टली. विभीषणाने लंकेतून बाहेर पडणं हे आपल्या विवेकाने अहंकाराच्या ताब्यातून सुटून सत्याच्या किंवा परमात्म्याच्या आश्रयाला जाण्याचं प्रतीक आहे. त्याने आपला विवेक जिवंत ठेवला. ज्या क्षणी आपण आपल्या आतल्या विभीषणाचा आवाज ऐकतो त्या क्षणी आपला आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. हो. म्हणजे विभीषणाची कथा ही फक्त एका राजकुमाराची नाहीये, तर ती आपल्या प्रत्येकाच्या आतल्या विवेकाच्या संघर्षाची आणि मुक्तीची कथा आहे. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते. विभीषण निष्ठाहीन नव्हता. त्याची निष्ठा फक्त जास्त उच्च तत्वाशी होती, धर्माशी. कुटुंब पवित्र आहे, पण धर्म, सत्य त्याहूनही पवित्र आहे. बरोबर. जेव्हा रक्त आणि सत्य यांच्यात निवड करण्याची वेळ येते तेव्हा सनातन ज्ञान आपल्याला सत्याची निवड करायला सांगतं. कारण कुटुंब व्यक्तींना टिकवतं, पण सत्य ते संपूर्ण सृष्टीला टिकवून ठेवतं. खरंय. विभीषणाने सत्याची निवड केली. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर रावणाने विभीषणाचा सल्ला ऐकला असता तर काय झालं असतं? तर कदाचित तो महाभयंकर विनाश टळला असता. लंका वाचली असती, लाखो राक्षस सैनिक वाचले असते. आणि कदाचित रावण स्वतःही वाचला असता. हो. आणि यातून आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण मिळते. कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तीचा कठोर वाटणारा, अप्रिय वाटणारा सल्ला ऐकण्यातच खरं शहाणपण दडलेलं असतं. तो सल्ला देणारा घरचा भेदी नसतो, तर तोच आपला खरा हितचिंतक असतो. आणि याच विचारावर आजची ही चर्चा संपूया. आजच्या या चर्चेने जर तुमच्या विवेकाला साथ घातली असेल तर हा एपिसोड नक्की लाईक करा, तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना धर्म आणि कर्तव्याच्या संघर्षात योग्य मार्ग हवा आहे. आणि तुमची मतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हो, तुमच्यासाठी धर्म मोठा की रक्ताचं मातं? सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच विचारप्रवर्तक विषयासोबत.